रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉय शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोबाईलमधील कोणतेही पुरावे डिलीट नाहीत। पोलीस अधीक्षक तुषार दोशी। फलटण येथील डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मयत डॉक्टरांच्या मोबाईलमधील कोणतेही पुरावे डिलीट झालेले नाहीत। तसेच डॉक्टरांची कोणतीही वैयक्तिक तक्रार किंवा माहिती असलेली डायरी सुद्धा सापडलेली नाही, अशी माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे। या प्रकरणात नातेवाईकांनी डॉक्टरांच्या व्हॉट्सअप चॅट डिलीट झाल्याचा आरोप केला होता। त्यावर प्रतिक्रिया देताना एसपी दोशी म्हणाले की मिळालेल्या सर्व डिजिटल पुराव्यांची तपासणी सायबर टीम मार्फत सुरू आहे। कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। तसेच डॉक्टर महिलेची वैयक्तिक माहिती अथवा तक्रारी असलेली कोणतीही डायरी सापडलेली नाही, असं स्पष्ट केलं। याच्यामध्ये माझं फक्त एकच नागरिकांना सांगणं आहे की कोणत्याही परिस्थितीत अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा कोणत्याही स्पेसिफिक बातम्यांवर विश्वास ठेवू नये। पोलिसांचा तपास हा विक्टीम जे आहेत त्यांचा मोबाईल, त्याच्यामधलं सगळं डिजिटल एव्हिडन्सेस हे कोणत्याही प्रकारे टेम्पर न होता आम्ही सायबर एक्सपर्ट मार्फत त्याची तपासणी करून घेत आहोत। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत असं ज्या विविध बातम्या चाललेल्या आहेत ज्या तुम्ही मोबाईलबद्दल म्हणताय त्या सगळ्यांवर विश्वास ठेवू नये। याच्यामध्ये मी परत एकदा सांगू इच्छितो की विक्टीम यांच्या घराची ऑफिसची सर्च ही योग्य पंचांसमक्ष घेण्यात आलेली आहे। तिथल्या सर्व गोष्टी ज्या जप्त करण्यात आलेल्या आहेत त्यात तपासामध्ये अशी कोणतीही वैयक्तिक डायरी मिळालेली नाही। अशा प्रकारच्या परत अफवांवर विश्वास ठेवू नये। आमची जी काय योग्य प्रक्रिया आहे त्याच्यानुसार तिथे मिळालेल्या ज्या गोष्टी आहेत त्यांची तपासणी करून त्यातमधील पुरावे घेणं चालू आहे। परंतु अशी वैयक्तिक डायरी, वैयक्तिक नोंदी किंवा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं दैनंदिनी अशी कोणतीही गोष्ट मिळालेली नाही। अफवांवर विश्वास ठेवू नये। ठीक।